राज, आऊसाहेब न्याय करा. हा आपला शिवा आज नशेत धुंद होऊन चौकात पडला होता. होय राजे, हा एकटाच नाही, आजच्या युगातील हजारो तरुण गांजा, दारू, मोबाईल, रील्स या व्यसनात अडकल्याची. रात्रभर पोरं छायाचित्र वर खाली ढकलत जायची आणि दिवसा नशेत पडून राहत आयची. आऊसाहेब बघा ना या लेकराकडे, वय कर्तृत्व गाजवायचं पण चेहऱ्यावरचं तेजच हरवले. याच्या आईने याला किती उराशी बाळगून मोठं केलं असेल बरं. आज आपल्या पोटच्या गोळ्याची ही अवस्था पाहून त्या माऊलीच्या काळजाचे किती तुकडे होत असतील. हो सई, हे नुसतं एका लेकराचं दुःख नाही, तर आज घराघरात हीच आग लागलीये. जी बोटं उद्याचं भविष्य लिहिणार होती ती फक्त मोबाईलच्या स्क्रीनवर खेळतायत. अरे तरुणांनो, क्षणिक सुखासाठी आई वडिलांच्या कष्टांची आणि स्वप्नांची राख रांगोळी करता. आऊसाहेब, मला आनंद मिळतो त्यात. जगाचं काय करायचं मला. भानावर आहे शिवा, भानावर आहे. कुठल्या आनंदाची गोष्ट करतोयस तू? हा आनंद नाही तर तुझ्या विनाशाचा रस्ता आहे. आम्ही रक्ताचं पाणी करून आमच्या हजारो मावळ्यांनी प्राण्यांची आहुती देऊन हे स्वराज्य काय तरुणाने नशेत धुंद होऊन रील्सवर मजुरे करावेत म्हणून निर्माण केलं होतं. लक्षात ठेवा, शत्रूने समोरासमोर येऊन सुद्धा युद्ध पुकारलं तर त्याला कसं हरवायचं हे आम्हाला ठाऊक आहे. पण जेव्हा शत्रू व्यसनाच्या रूपाने आमच्या घरात शिरतो तेव्हा देश आतून बोगळ होतो. जो आमच्या तरुणाला नशे ढकलतोय त्या नराधमांना अशी शिक्षा द्या की पुन्हा कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याची त्याची हिंमत झाली नाही पाहिजे. राजे, आऊसाहेब, राणीसाहेब, माझ्याकडून घोर पातक झालं. खोट्या दुनियेच्या नादात मी माझं आयुष्य विसरलो होतो. मला क्षमा करा. मला दुसरी संधी द्या राजे. शुभाचा मावळा कधीच पराभूत होऊन रडत नाही. पश्चाताप झाला ना, मग आजच या मातीची शपथ घे आणि हे व्यसन कायमचं सोड. व्यसनाचा रस्ता सोडा आणि कर्तृत्वाचा मार्ग धरा. चला व्यसनमुक्त समाज घडवूया. जय जिजाऊ, जय शिवराय.